जगावर सध्या तिसऱ्या महायुद्धाचे काळे ढग दाटले असतानाच केवळ राजकीय किंवा बौद्धिक स्तरावरील प्रयत्न पुरेसे नसून राष्ट्राला आध्यात्मिक अधिष्ठानाची मोठी गरज आहे। याच उदात्त हेतूने भारताला अभेद्य आध्यात्मिक संरक्षक कवच लाभावे आणि देशाची सर्वांगी प्रगती होऊन पुन्हा एकदा रामराज्याचा उदय व्हावा या संकल्पपूर्तीसाठी सनातन संस्थेच्या वतीने मुंबईत श्री राजमातंगी महायज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। येत्या रविवारी 17 मे 2026 रोजी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या पाठीमागे असलेल्या नरदुल्ला टँक मैदानावरती दुपारी 3:30 ते सायंकाळी 7:30 या वेळेमध्ये हा यज्ञ अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये संपन्न होणार आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक यांनी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली। यावेळी संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस पुरोहित अन ज्योतिर्विद श्रेयस पिसोळकर आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे नवी मुंबई समन्वयक कैलास पाटील उपस्थित होते। हा महायज्ञ केवळ धार्मिक विधी नसून तो राष्ट्ररक्षणाचा एक आध्यात्मिक लढा असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलेलं आहे। या यज्ञाचे आध्यात्मिक महत्त्व विशद करताना अभय वर्तक म्हणाले की आदिशक्ती देवी सतीच्या क्रोधातून प्रकट झालेल्या दशमहाविद्यामध्ये मातंगी देवीचे स्थान अनन्यसाधारण आहे। देवी मातंगी ही आदिशक्तीची प्रधानमंत्री म्हणजे प्रमुख सल्लागार मानली जाते। शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आणि प्रतिकूल परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी या देवीची उपासना फलदायी ठरते। ऐतिहासिक संदर्भाचा दाखला देत त्यांनी सांगितलं की त्रेतायुगात प्रभू श्रीरामाच्या अवताराच्या वेळीही राजमातंगी देवीचं तत्व कार्यरत होते, ज्यामुळे आदर्श रामराज्य स्थापन होऊ शकले। आजच्या काळात तशाच दैवी शक्तीच्या आशीर्वादाने भारताचं संरक्षण व्हावं हा या यज्ञामागील मुख्य उद्देश आहे। आज मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये या ठिकाणी श्री राजमातंगी महायज्ञाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केलेली होती। 17 मे 2026 या दिवशी श्री राजमातंगी महायज्ञाचं आयोजन मुंबईमधल्या नरदुल्ला टँक मैदान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सनातन संस्थेच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात आलेलं आहे की या महायज्ञाला आपण आवर्जून उपस्थित राहा। दुपारी 3:30 वाजता हा महायज्ञ होईल। आपल्या सर्वांना QR कोड विविध ठिकाणी सोशल मीडियाद्वारे आम्ही प्रसारित केलेले आहेत। त्याचबरोबर मोबाईल संपर्क क्रमांक देखील प्रसारित केलेले आहेत। मोठी मोठी होर्डिंग शहरामध्ये लागलेली आहेत। बस स्टॉपवरती जाहिराती सुरू आहेत। या सगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून सगळ्या प्रकारचा प्रसार करण्यात आलेला आहे। तर सगळ्यांना विनम्र आवाहन आहे की या श्री राजमातंगी महायज्ञामध्ये आपण आवर्जून उपस्थित राहा। भारताच्या रक्षणासाठी आणि लोककल्याणासाठी हा महायज्ञ आयोजित केला जात आहे आणि या ठिकाणी श्री सोरटी सोमनाथ लिंगाचं दर्शन, त्या ठिकाणी शिवलिंगाचं दर्शन देखील आपल्याला सगळ्यांना होणार आहे। तर सर्वांना एक पर्वणी आहे की या ठिकाणी आपल्याला हे शिवलिंग पाहायला मिळेल। या दर्शनासाठी आपण सगळ्यांनी नरदुल्ला टँक मैदानावरती अवश्य 17 मे 2026 रोजी या।